नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पौष्टिक अशी एक रेसिपी बघणार आहोत. ती म्हणजे डाळ पालक. आता ही रेसिपी अगदी पौष्टिक आहे आणि मुलांनासुद्धा आवडते. आता मुलं पालकाची भाजी खायचा कंटाळा करतात, कारण पालकाची भाजी ही उग्र असते. तर आता बघूया आपण आता ही डाळ पालक कशी करायची. आता मी या ठिकाणी छोटी वाटी भरून डाळ घेतली आहे मुगाची, आणि ती आपण आता कुकरमध्ये टाकून स्वच्छ धुवून घेऊया. आणि आता यामध्ये डाळ बुडेल एवढं पाणी टाकलेलं आहे आणि त्यामध्ये हळद आणि हिंग टाकून घेतलेलं आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला आता यामध्ये हळद, हिंग आणि एक हिरवी मिरची मी टाकलेली आहे. आता हिरवी मिरची ही तुम्हाला जसं तिखट लागतं तसं तुम्ही त्यामध्ये टाकू शकता. आता या ठिकाणी आता कुकरला झाकण लावून आपल्याला त्याच्यात 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आणि शिट्ट्या होईपर्यंत आपण आता पालक चिरून घेणार आहोत. आता हा पालक मी फक्त गरम पाण्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि गरम पाण्यामध्ये 2 मिनटं बुडवून ठेवला आणि काढलेला आहे. कारण पालक हा उग्र असतो आणि गरम पाण्यामुळे त्याचा उग्र वास निघून जातो. त्यामुळे हा पालक फक्त गरम पाण्यातून काढायचा. आणि आता आपण मिरच्या घेतलेल्या आहेत आणि लसूण घेतलेला आहे. आता हे दोन्ही आपण बारीक कट करून घेतलेलं आहे. आता लसूण आणि मिरची कट करून घेतलेली आहे. आणि आता आपण पालकाची भाजी पण बारीक अशी चिरून घेणार आहोत. आपण जो गरम पाण्यातून काढला तो पालकसुद्धा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे. आणि आता हा पालक हा लगेच शिजला जातो, त्याच्यामुळं पालक हा कुकरमध्ये लावायचा नाही. आता गॅसवर मी कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये आपण आता तुमच्या आवडीनुसार तेल तुम्ही टाकू शकता. आता या ठिकाणी मी कमी तेलाचा वापर करते, त्याच्यामुळं मी थोडं तेल कमी वापरत आहे. आता या ठिकाणी मी अर्धी पळी तेल टाकलेलं आहे. आणि आता तेल तापलं की त्यामध्ये आपण आता फोडणी करून घेणार आहोत. जिरे आणि मोहरी दोन्हीचाही वापर मी करणार आहे. आणि आता लसूण आणि मिरची आपण लालसर होऊ देऊ फोडणीमध्ये. आता लसूण मिरची लालसर झाली. आता आपण लसूण लाल झालं, आता मिरची लालसर करून घेणार आहोत. आता लसूण आपला झालेला आहे. आता आपण मिरची करून घेऊया. बघा, आता आपण लसूण मिरची लालसर करून घेत आहोत. सुरुवातीला लसूण करून घेतला आहे. आणि आता जी पालक आपण चिरून ठेवलेली होती ती आपण आता यामध्ये परतून घेणार आहोत. आता ही पालक छान परतून घ्यायची आहे. पालकाची भाजी आपल्याला आपण ती गरम पाण्यातून काढलेली आहे आणि आता थोडीशी परतून घ्यायची आहे. आता ही पालक परतून झालेली आहे. आता यामध्ये आपण आता काही मसाले घालणार आहोत. आता या ठिकाणी मी लाल मिरची पावडर, कांदा लसूण मसाला आणि हळद टाकली आहे थोडीशी. आणि आता जे वरण शिजलेलं आहे तर ते सारखं करून यामध्ये आपण टाकून घेतलेलं आहे. तर बघा, अशा पद्धतीने आले. आता तुम्हाला जसं घट्ट पातळ लागतं त्याप्रमाणे तुम्ही त्यामध्ये पाणी ॲड करू शकता. अगदी साधी आणि सोपी पद्धत वापरून अगदी चविष्ट अशी ही डाळ पालक रेसिपी तयार होते बघा. आणि मुलं पालक खात नाही, पण अशा पद्धतीने करून दिलं तर मुलांना समजतही नाही यामध्ये पालक टाकलेला आहे म्हणून. आणि आता आपल्याला पालक 2 मिनटं शिजू द्यायचा आहे फक्त. अगदी टेस्टी अशी ही डाळ पालक आणि अगदी पौष्टिक अशी ही रेसिपी आहे. आपल्याला पालकामधून आयर्न मिळते आणि डाळीपासून आपल्याला प्रोटीन मिळते, त्याच्यामुळे ही अगदी हेल्दी अशी रेसिपी आहे. तर तुम्हाला ही डाळ पालक रेसिपी कशी वाटली? तुम्हाला जर आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हीसुद्धा अशा प्रकारे डाळ पालक ही रेसिपी नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा.